सर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि आज पाथरी शहरातील तहसील कार्यालयामध्ये अनेक जणांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे. आपण कोणत्या पक्षाकडून आणि कोणती उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगणार याच्या बाबतीत? सर्वांना प्रथम मी नमस्कार करतो. मी नारायण फासटे, सरपंच डोंगरगाव. माझी सौभाग्यवती मीना नारायण फासटे या चालू सरपंच आहेत. मी मागील 14 वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो. निस्वार्थपणे मी आजपर्यंत जनसेवा केलेली आहे आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं मी काम केलेलं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केलाय. सन 2017 साली देखील आम्ही पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज मागणी केली. तर त्यावेळेस आम्हाला डावललं, तुम्हाला अनुभव कमी आहे, तुमचं वय कमी आहे. त्यानंतर मी पुन्हा जनसेवेचा जोर दिला आणि तन्मन धनाने 2021 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा मी ग्रामपंचायत डोंगरगाव फडकीला 9 पैकी 6 सदस्य निवडून आणले आणि माझी सौभाग्यवती मीना नारायण फासटे सरपंच आहे चालू. माझी पंचायत समिती हातगाव गणातून मागणी असताना माझ्यासारख्या एक सक्रिय कार्यकर्त्याला पक्षाने अन्याय केलाय. त्याच्यामुळे मी माझ्या पत्नीचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आपण जी नाराजी होती, तर आपण आपली नाराजी वगैरे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा आमदार अजयदादा विटेकर यांच्या समोर आपण नाराजी व्यक्त केली होती का? आमदार अजयदादाला बी मी याविषयी सांगितलं, त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं आणि त्यांच्या भ्रमणध्वनीवर देखील सांगितलं. पण दादाने देखील मला गोड गोडच उत्तर दिले, असं मी या ठिकाणी फक्त सांगतो. बघू, आपण करू, असं झालं. काय वाटतं आपल्याला, आपली जे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे, आपलं उमेदवारी अर्ज दाखल केलेले, आपला विजय होईल का? माझा विजय 100% निश्चित आहे ना. त्याचे कारण कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने जे आता उमेदवार दिलाय की त्यांची त्यांच्या गावापुरती थोडीफार ओळख आहे. ते छोटेसे म्हणजे गावातले कार्यकर्ते. माझं 5 आमच्या गणातील 5 गावामध्ये ओळख आहे आणि त्यानंतर माझी पूर्ण पाथरी तालुक्यात ओळख आहे. माझं कार्य सगळ्याला माहिती आहे. मी काय कार्य केले, निस्वार्थ सेवा काय केली. मला तिकीट नाही दिल्यामुळं माझे काही जवळ लोक आज शिवसेनेत जाण्याची संख्या गेले. जवळ काही लोक डायरेक्ट भगवा घेऊन खांद्यावर फिरायला लागलेत. पण आता मला बी त्याला उत्तर देऊ माझ्या नाकी नऊ झालीत. पण माझा विजय हे अपक्ष अटळ आहे. माझं सामाजिक कार्य असल्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. वेगळे वेगळे पक्ष होते, तुम्ही त्याच्यामध्ये काय नाही केलं? नाही, मला बाकीच्या पक्षात जाण्याची इच्छाच नाही. मला अनेक पक्षाच्या मधल्या त्यांच्या माणसाकडून ऑफर आल्या, पण माझी दुसऱ्या पक्षात जाण्याची इच्छा नाही. म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्री माझे म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून आणतो की दादानी मला काही शब्द दिलती. आता ह्या गडबडीत मला त्यांच्याकडे जायला वेळ नाही मिळाला. मी 14 वर्ष एकनिष्ठ असल्यामुळे मला दुसरीकडे जाण्याची इच्छाच नाही माझी. जसं आपण म्हणले की माझी इच्छा नाही, तर तसंच आपण थोडं समजा धीर धरला असता, उमेदवारी भरली नसती अपक्षानं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतच राहिले असते, तर होऊ शकते की दुसरं तुम्हाला काही अजून काम दिलं असतं त्यांनी. नाही, माझी कामाची इच्छा नाही सर. मी माझ्या हिशोबाने व्यवस्थित माझी निस्वार्थ सेवा करतो जनसेवा लोकांची. मला ह्या दुसऱ्या लोकांकडून काही अपेक्षा नाही. मला फक्त सत्य आवडत आहे आणि मी एक धार्मिक माणूस आहे. माझी संपूर्ण तालुक्यात मला ओळख आहे. माझं ईश्वराकडे सुद्धा मागणं असतं हमेशा की नियती जे मान्य करेन हे मला नियतीचा ईश्वराचा नियम मान्य असतो. ठीक आहे, मग आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेले, मग आपल्या परिसरातील नागरिकांना म्हणजे आपले जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन करणार? माझं हातगाव 59 पंचायत समिती गणातील माझ्या सर्व प्रिय मतदार बंधू भगिनींना हेच आव्हान आहे की माझी 10-12 वर्ष जनसेवेची त्यांनी बघितलेली आहेत. मी त्यांच्यासाठी जी सेवा केली, अहोरात्र उभा राहिलो, निस्वार्थपणे उभा राहिलो. माझ्या गावाचा मी चेहरा मोहरा बदलला. त्या चेहरा मोहरा बदललेला संपूर्ण तालुक्याने बघितलाय. त्या संपूर्ण माझे जे विकास कामं केले, याला कुठेतरी जनता न्याय देईल. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होईल ही माझ्या मनात 100% अपेक्षा आहे. समाचार पाने के लिए मैक्स परभनी लाइव को सब्सक्राइब करें।